श्री गुरुदेव मित्रांनो, एक पवित्र आश्रमात एक महान गुरुदेव आपल्या शिष्यासोबत राहत होते. त्या गुरुदेवांचा एक नेम होता, सेवा हीच साधना. गुरुदेव काहीच मागत नसते, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत एक गूढ अर्थ दडलेला असे. त्या आश्रमात एक लहान शिष्य होता, नाम विराज. त्याचे काम होते गुरुदेवांची सेवा करणे, आश्रमाची स्वच्छता ठेवणे आणि जे काही सांगतील जाईल ते प्रेमाने करणे. विराज दिवस रात्र एकच गोष्ट करत असे. गुरुदेवांच्या चरणांना रोज स्वच्छ धुवायचा, तेथे फुले ठेवायचा आणि नतमस्तक व्हायचा. त्याच्या मनात काही अपेक्षा नव्हती, ना सिद्धीची ना प्रसिद्धीची. फक्त एकच विचार होता, गुरुदेव आनंदी राहावे, एवढंच माझे परमफळ. एक दिवस पावसाळ्याच्या काळात गुरुदेवांची पादुका जुनी झालेली होती. कोणीच लक्ष दिले नाही, पण विराज मात्र शांतपणे कोणालाही न सांगता आपल्या हातानेच नवीन पादुका बनवू लागला. रात्रंदिवस झोप न घेता पानाच्या दिव्याजवळ बसून तो पादुका तयार करीत राहिला. जेव्हा पादुका तयार झाल्या तेव्हा तो भक्तीने त्या गुरुदेवांच्या चरणापुढे ठेवतो. त्यांचे डोके चरणावर ठेवून म्हणतो, गुरुदेव, माझ्या हाताने जर काही चूक झाली असेल तर माफ करा. हे तुमच्यासाठी नाही, हे माझ्या मनासाठी आहे, जे तुमच्याशिवाय काही जाणत नाही. गुरुदेवांनी क्षणभर त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात करुणा होती आणि मग त्यांनी त्या पादुका हातात घेतल्या, डोळे मिटले आणि म्हणाले, विराज, हे फक्त पादुका नाहीत, या तुझ्या सेवाभावाने सिद्ध झाल्या आहेत. त्यांनी त्या पादुकावर हात ठेवला आणि म्हणाले, आजपासून या पादुका जेथे ठेवल्या जातील तेथे माझ्या आशीर्वादमय अस्तित्व असेल. त्या क्षणी दिवा स्वतःचाच तेजाने प्रज्वलित झाला आणि आश्रमाभर दिव्य प्रकाश पसरला. सर्व शिष्य आश्चर्यचकित झाले, पण गुरुदेव शांत होते. फक्त विराज नम्रपणे त्यांच्या चरणात पडला. त्या दिवसानंतर त्या पादुका सिद्ध पादुका म्हणून ओळखल्या गेल्या. ज्यांनी त्या पादुकांना नमस्कार केला त्यांच्या आयुष्यात परिवर्तन झाले. गुरुची कृपा मिळवण्यासाठी मोठे ज्ञान, मोठे साधना, मोठी धन लागत नाही. फक्त एक गोष्ट पुरेशी आहे, निष्काम सेवा आणि निस्वार्थ प्रेम. गुरुभक्ती म्हणजे आज्ञाधारकात नव्हे तर अंतर्समर्पण आहे. आणि जो शिष्य मनात समर्पित असतो त्याच्याकडून बोलल्याशिवाय गुरु प्रसन्न होतात. जेथे सेवा आहे तेथे कृपा आहे, जेथे कृपा आहे तेथे सिद्धी आपोआपच येते. जय श्री